शिवाजी महाराज की जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या काळभैरवनाथ नगरीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रशांत भाऊ अभंग, पंचायत समितीचे उमेदवार कल्याणरावजी हिंगे आणि आमच्या पिंपळगाव गणाचे उमेदवार सन्माननीय मनोहर शेठ बंडू इंदोरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित या प्रचार सभेमध्ये या विभागातील सर्व मायबाप जनतेला मी सर्वप्रथम नतमस्तक होतो। आज या काळभैरवनाच्या नगरीमध्ये विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने जमलात। प्रशांत भाऊ, तुमचा विजय आज या ठिकाणी निश्चित झालाय। मी अनेक वर्ष राजकारणात समाजकारणामध्ये काम करतो। मी अनेक वेळा या अवसरी खुर्द गावामध्ये सभेच्या निमित्तानं, विकासाच्या निमित्तानं किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये अनेक वेळा या ठिकाणी आलो, परंतु आज या अवसरी खुर्द गावातील सर्व माझ्या माता भगिनी असतील, गावातील ग्रामस्थ असतील, यांच्या चेहऱ्यावर एक लकाकी आहे आणि ती लकाकी कशासाठी आहे ते आपले प्रशांत भाऊ जिल्हा परिषद सदस्य झाले हे सांगण्यासाठी लकाकी आहे। ग्रामपंचायत निवडणूक आली, पंचायत समिती निवडणूक आली, जिल्हा परिषद आली, विधानसभा आली आणि लोकसभा आली की साहेबांचा विकास, साहेबांचा विकास। अरे पण तुमचे कार्यकर्ते करतायत काय? मला आश्चर्य वाटतंय। या आंबेगाव तालुक्यामध्ये 15 उमेदवार उभे आहेत, पण ते उमेदवार निवडताना तुम्हाला एकही नवीन चेहरा सापडत नाही। भाऊ, जे 15-20 वर्षापासून तेच त्यांच्या गाड्या घोड्यांमध्ये हिंडतात ते चेहरे आम्हाला नाकीने वाले, कोणाला उमेदवारी द्यायची? पंचायत समितीला आमच्याकडे 4-4, 5-5 जण इच्छुक, जिल्हा परिषदला 30 तरा, यांच्याकडे मात्र उमेदवारी घ्यायला कोण नाही। आणि म्हणून जुनी माणसं, त्यांच्या मागे फिरणारी माणसं, त्यांच्या लाभार्थी गँगला पुन्हा एकदा त्यांनी तिकीट दिलंय आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये 30 परिस्थिती आहे। याला आंबेगावची जनता कंटाळली। ज्यांनी ठरवलं की काही झालं तरी चालेल, आपला पक्ष बाजूला ठेवायचा, सगळं काही बाजूला ठेवायचं, हेवे दावे बाजूला ठेवायचं, एकदा समोरासमोर यांच्या होऊन जाऊन द्यायचे, म्हणून तालुक्यातील सर्व जनता, आदरणीय सुरेश भाऊ बोर असतील, आदरणीय देवदत्तचे निकम साहेब असतील, आमचे देवीदासजी दरेकर साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या मंडळींनी सर्वपक्षीय आघाडी केली आणि क्रायटेरिया एकच ठेवला उमेदवारी निवडीचा, ज्याच्यामध्ये काहीतरी समाजासाठी करण्याची दानत आहे आणि ज्याची काम करण्याची क्षमता आहे अशा उमेदवाराला तिकीट द्यायचं आणि मग चिन्ह नंतर ठरवलं जाणार। भाऊ, बरोबर की नाही? मग प्रशांत भाऊंची आम्ही निवड केली आणि सगळ्या मंडळींनी सांगितलं भाऊंनी कोणत्या चिन्हावर उभं राहायचं। भाऊंनी एक शब्द देखील सांगितला की तुम्ही ज्या चिन्हावर सांगाल त्या चिन्हावर मी निवडणूक लढायला तयार आहे। समोरच्या मंडळीकडे काय, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी जे केलंय त्याला केलं म्हणायची दानत आमची सर्वांची आहे। परंतु याच्या अगोदरचे तुमचे पंचायत समितीचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार, ते कधी तुमच्या सुखदुःखामध्ये आलेत का? तुमच्या विकासासाठी त्यांनी काही भूमिका घेतली का? हा प्रश्न त्यांना तुम्ही एकदा जाऊन विचारा। माझं पिंपळगाव खडकी गाव, मी कालही सभेमध्ये जाहीरपणे सांगितलंय, प्रशांत भाऊ आमच्या पिंपळगावचेच आहेत। मी ठामपणे सांगितलंय आमचं गाव त्यांना आघाडी देणार आहे। त्यामुळे अवतरीकरांनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, प्रशांत भाऊंचा विजय निश्चित आहे। ज्याच्या पाठीमागे पिंपळगाव खडकी सारखं गाव ठामपणे उभं आहे त्याचा विजय रथ कोणी रोखू शकत नाही।
आणि दुसऱ्या बाजूला खालच्या अवसरीचे आपले कल्याणराव विखे पाटील हाडाचा शेतकरी असणारा माणूस आहे. माझ्या सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये येऊन त्यांनी त्या अवसरीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून चांगल्या पद्धतीचं काम केलं. हाडाचा शेतकरी फक्त म्हणायला नाही, प्रत्यक्षात तो त्या ठिकाणी शेतामध्ये काबाड कष्ट करतोय. अशाही माणसाचा विजय त्या ठिकाणी निश्चित आहे. मी येताना अनेक गोष्टी बघतो. आज ते बोलतात तुमच्याकडं विकासाचं काय विजन आहे. अरे माझ्यासारखा सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा ज्याच्या पाठीशी एकनाथजी शिंदे साहेबांचा माझ्या डोक्यावर हात आहे. 3-3.5 वर्षामध्ये पिंपळगाव गडकी गावामध्ये 35 कोटी रुपयाचा विकास या पठ्ठ्याने करून दाखवलाय. मग गावामध्ये नळ पाणी पुरवठा योजना असेल, गावामध्ये 4च्या 4 अंगणवाड्या नवीन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुंदर इमारत बांधली आहे, महिला अस्मिता भवन बांधलंय, सामाजिक दलित वस्तीमध्ये सभागृह बांधलंय, महिला अस्मिता भवन बांधलंय, त्याचबरोबर त्या ठिकाणी स्मशानभूमी परिसर सुशोभित केलाय. आणि भाऊ एवढंच नाही तर आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमामधून आपल्या पिंपळगाव आणि अवसरीला जोडणारा जो रस्ता होता, काय त्याची दुरावस्था झाली होती. ज्यांना तुम्ही भरभरून मतं दिली, ज्यांच्या रोज तुम्ही पाया पडता, का नाही त्या साहेबांनी तुमच्या रस्त्याला 1 रुपयाचा निधी दिला. या सचिन बांगरनी सामान्य शिवसैनिकांनी अवसरी खुर्द गावच्या ग्रामस्थांच्या मागणीवरून 70 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केल्याने तो रस्ता झाला. ग्रामपंचायत कार्यकारिणी विरोधात आहे, त्याची दानच झाली नाही का त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला बोलवायची. खेडकर म्हणा असेल, कवली म्हणा असेल, आबक म्हणा असेल, या ठिकाणचे रस्ते देखील प्राधान्याने आपण करण्याचं काम केलं. आम्ही नारळ फोडाफोडीचं राजकारण कधी केलं नाही. जो कार्यकर्ता या गावाच्या विकासासाठी काही ना काहीतरी मागेल त्याला देण्याचं काम आम्ही केलं. आमचे प्रवीण भाऊ टेमकर त्या ठिकाणी तिथं बसलेत. एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता आहे. आमचा पिंपळगाव टावरेवाडी अवसरीचा जो शिव रस्ता आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून त्या रस्त्याला जवळपास 5.25 कोटी रुपयाचा निधी टाकला होता. परंतु तो रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये अनेक शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी जमीन जात होती. त्याला काय करायचं तर शेताचे पोल देखील त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये बळजबरीने टाकण्याचं काम या दुटेरीवाल्याने केलं. आणि शेतामध्ये जायला रस्ता नाही, यांना मात्र स्ट्रीट लाईट पाहिजे. त्यावेळेला या माणसाने आंदोलनाचा इशारा दिला आणि त्या रस्त्यासाठी 1.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला. त्या कामावर वादविवाद झाला तर स्वतः प्रवीण भाऊ तिथं हजर राहून ते काम पूर्ण करून घेत आहेत. म्हणजे आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते गावाच्या विकासासाठी काम करत नाहीत का? तुम्ही जो विकास म्हणताय तो साहेबांनी केलाय, आम्ही पण म्हणतो तो साहेबांनी केलाय ना बाबांनो, पण तुम्ही काय केले? आज हा प्रश्न आम्ही आमच्या उमेदवारांना विचारतो, तुम्ही काय केलंय सांगा. प्रशांत भाऊंनी आपल्या गावासाठी काय केले? शाळा बांधून दिली ना, दिली का नाही? आणि जो समोरचा कॅन्डिडेट आहे उमेदवार, त्यांनी काय दिलं तुम्हाला? मटण, दारू, चपटी दिली का नाही? हा दिली का नाही सांगा. प्रशांत भाऊंनी तुम्हाला मागितली तरी ते देणार नाहीत, आम्हाला खात्री आहे. आणि समोरच्या उमेदवारांनी अवसरी गावची खालच्या अवसरीची शाळा लाटली आणि या पठ्ठ्याने शाळा बांधून दिली. अशा नेतृत्वाच्या मागे उभं राहा. अरे ज्या सुरेश भाऊच्या मुशीमध्ये आमच्यासारखे या तालुक्यामध्ये शेकडो हजारो कार्यकर्ते तयार झाले. भाऊ तुमचे शिष्य पट्ट शिष्य आहेत, चुकीचं काम आम्ही कधी करणार नाही. परंतु आज मधल्या 5-10 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या माणसाच्या मागे उभं राहायचं सोडून आपण दुसऱ्या माणसाच्या मागे उभं राहिलो. काय मिळालं आपल्याला? ज्या पराग कारखान्यामुळं हा पिंपळगाव असेल, चांडोली असेल, अवसरीचा परिसर सगळा प्रदूषित झाला. तो माणूस निवडणुकीमध्ये येतो, वारेमाप पैसे तुमच्यावर खर्च करतो. त्या कारखान्यातून निघणारं केमिकल युक्त पाणी या त्या ठिकाणी चाऱ्यांमध्ये सोडतोय, ओढ्यांमध्ये सोडतोय आणि ते पाणी आपल्या विहिरीमध्ये येत आहे. त्या पाण्यामुळे आपल्या माय भगिनीला कॅन्सर होतोय, माणसं मरतात.
आणि गावात आल्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवता. आपल्यासारखे निर्लज्ज अपमानाच आहे. यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. काही काळजी करू नका, घाबरू नका. हा एकनाथ शिंदेचा पठ्य आहे. राज्याची ताकद माझ्या पाठीमागे उभी आहे. साधा आमदार, साधे कार्यकर्ते येते, किंमत देऊ नका. तुम्हाला मी सांगतो, आम्ही देखील विकासाची भूमिका, विकासाचा विजय म्हणून पिंपळगाव खडकीमध्ये मांडतो. लोक आम्हाला डोक्यावर घेतात. आज आम्हाला प्रशांत भाऊ सारखं एक आदर्श आणि स्वच्छ नेतृत्व मिळालंय. आम्हाला कोणाकडे दारामध्ये भीक मागायला जायची गरज नाही. आम्हाला रस्ता पाहिजे, आम्ही भाऊकडे जाणार. सामाजिक सभागृह पाहिजे, भाऊकडे जाणार. महिला अस्मिताभवन पाहिजे, भाऊकडे जाणार. कारण आम्हाला माहिती आहे त्यांचं दातृत्व चांगल्या पद्धतीचं आहे. मी हात जोडून विनंती करतो, शेवटचे 2 ते 3 दिवस शिल्लक आहे. त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचे लोकनेते माननीय नामदार अजितदादांचं निधन झालं. महाराष्ट्र हळहळतोय. आम्हाला अतीव दुःख झालं. 3 दिवस आपण सगळ्या घरात बसलो, माता भगिनी शोक करत होत्या. अशा परिस्थितीमध्ये काय झालं तुम्हाला सगळ्यांनी बघितलंय. शपथविधी कशाला गरज होती? अरे ज्या अजितदादांनी गिरीश बापट साहेबांच्या निधनानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुलाचे फ्लेक्स लावले भावी खासदार म्हणून, आणि पत्रकार दादांना प्रश्न विचारायला आले, तुम्हाला कसं वाटतंय? दादांनी स्पष्ट सांगितलं, अरे लाजा वाटू देणारा काय करताय आपण? अजून सावरण्याचा कार्यक्रम नाही, दशक्रिया नाही. तुम्हाला खासदारकीचं पडलंय का? जरा शांत बसा. आपल्या धर्मामध्ये काय चाललंय? आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण कुठं घेऊन चाललोय? प्रचार करणार नाही. मग हे स्टेज कशासाठी? तुम्ही जर प्रामाणिक असताना प्रचार न करता देखील आम्ही तुम्हाला भरभरून मतं दिली असती. अशी सभा मंडप टाकण्याची तुमच्यावर वेळ आली नसती. बांधवांनो, प्रशांत भाऊ आणि कल्याणराव ही 2 आपल्यातली माणसं आहेत. तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो, तुमच्या घरामध्ये कुठलंही संकट येऊ दे, मुलीचं लग्न करायचंय, घर बांधायला पैसा नाही, विहिरीसाठी अडचण आहे, शेताची लेवल करायची, आर्थिक चणचण जाणवतीये, मुलाचा शैक्षणिक खर्च परवडत नाही, त्याला उच्च शिक्षण द्यायचंय, एक हात फक्त आमच्या भावाकडे मारा. हा प्रशांत भाऊ अभंग आम्हाला खात्री आहे तुमच्यासाठी 24 तास लक्ष असणार आहे. पण समोरची मंडळी निवडणुकीमध्ये 100 रुपयाची चपटी तुम्हाला देतील आणि निवडून आल्यानंतर जर तुम्ही त्यांच्या दारात जर गेले तर सांगतील दारू पिला होता ना बाबा, आता विसर. त्यामुळं काळभैरवनाथाच्या नगरीमधील सर्व मायबाप जनतेला मी हात जोडून विनंती करतो, आपल्या आयुष्यातली हे 3 दिवस जर पुन्हा येणार नाही. त्यामुळं प्रशांत भाऊ आणि मल्हारी भाऊच्या पाठीमाग आणि आमच्या पिंपळगाव वनातून या ठिकाणी मनोहर शेट इंदोरे विजय झालेत. विजयी बर का? पिंपळगाव वनातून आहे ना, ताप नाही कोणाची. कमीत कमी 3,500-4 हजार मताधिक्याने हा विजय होणारा माणूस आहे. त्यामुळे काळजी करू नका. सर्व 3ही उमेदवारांना मी विजयाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.